हॉस्पिटलमधल्या आयसीयू मध्ये ती मरणाच्या दारात निजून होती। तिच्या तळहाताला कित्येक तरी सलाईंच्या सुया रुतलेल्या होत्या, ज्याचा साध्या सोप्या भाषेत हिशोब मांडणंही कठीण होऊन जाईल। ज्या लुकलुकत्या नेत्रांनी तिने या जीवनाचं अमाप वैभव ऐश्वर्य पाहिलं होतं, ज्या नेत्रांनी कित्येक तरी चाहत्यांची लांबच लांब रांग पाहिली होती, ज्या नेत्रांनी कित्येक तरी देश विदेशातलं अद्भुत सौंदर्य अनुभवलं होतं, ते नेत्र आज फक्त शांतपणे मिटून होते। मशीनवर दिसणारी तिची हार्ट रेटची रेषा सारखी वर खाली जात होती। ती केव्हाही सरळ होईल याची ती आधीच कल्पना देत होती। हॉस्पिटलच्या बाहेर पत्रकारांची बरीच गर्दी जमली होती, का तर तिच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी कोण देईल यासाठी। एका वर्षाआधी ती तेव्हाची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होती। चित्रपटासाठी तिच्या तारका भेटणंही फार खडतर कार्य होतं। दिग्दर्शक तर कायम तिच्या मागे पिंगा घालत असायचे, कारण अगदी स्पष्ट होतं, तिच्या फक्त काही तासाच्या अभिनयाने त्यांचं करिअर सेट होऊन जायचं। तिला आव्हान देणारी कोणतीही अभिनेत्री तेव्हा नव्हतीच। अभिनयात ती ज्या यशशिखरावर पोचली होती, तिथे येणाऱ्या दशकात क्वचितच कोणी पोचू शकेल। अशा आयुष्यातील स्वप्नपूर्तीच्या मखमली चटईवरून चालत असताना तिला अचानकपणे तो आवडला। तोही त्या काळातला प्रसिद्ध अभिनेता होताच। त्याची आणि तिची अभिनयाबाबतीत तुलना करायची झाल्यास ती काकणभर सरसच होती। शिवाय तिचा चाहता वर्गही त्याच्यापेक्षा फार अधिक होता। तरीही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। ते सुखाचे प्रेम दिवस हळूहळू पुढे सरकत होते। काही दिवसानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला। प्रेसवाल्यांनी तर दोघांनी गुपचूप लग्न केलंय असंच वर्तमानपत्रात छापलं होतं, परंतु त्यांनी या गोष्टीला नकार दिला। पण भविष्यात आम्ही लग्न करू असंही सांगितलं। प्रीतीचे ते दिवस फार सुखात चालले होते। सर्व काही मनासारखं चाललं होतं। लग्नाची तारीखही त्यांनी ठरवून ठेवली होती। पण म्हणतात ना, सर्व काही मनासारखं होईल ते आयुष्य कसलं। तिच्या बाबतीत तर पुढचं आयुष्य काटेरी वाटेने पिंजून ठेवलं होतं। शूटिंगसाठी ती मुंबईवरून नाशिकला जात असताना तिच्या कारचा जोरदार अपघात झाला। ती तर बचावली, परंतु आयुष्य तिच्यासाठी मरणावरूनही कठीण झालं होतं। तिचे दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे ती कायमची व्हीलचेअरवर बसली। तो फक्त एकदाच तिला भेटायला आला। तिची अवस्था पाहून पुन्हा कधी तिकडे फिरकलाही नाही, शिवाय कसल्याच प्रकारचा कॉन्टॅक्टही ठेवला नाही। तिनं कमावलेलं एवढं प्रचंड वैभव हळूहळू लोप पाहू लागलं। डायरेक्टरांनीही पाठ फिरवली। आधीच शारीरिक त्रास सहन करत असताना प्रेमविरहाच्या दुःखाने तिला मरण अधिक प्रिय वाटू लागलं। एकदाचा शारीरिक व्याधीशी मनुष्य झुंज घेऊ शकतो, त्यातून सुखरूप बाहेरही पडू शकतो, पण एकदा का माणसाने मानसिक धक्का घेऊन मरण स्वीकारलं की त्याला वास्तविक जीवन अगदीच नकोसं वाटतं। किलकिल्या नेत्रांनी तिने ते आयसीयू न्याहाळलं। श्वास घेतानाही तिला प्रचंड त्रास होत होता। जीवनातले अखेरचेच काही क्षण उरले होते। कदाचित अजूनही तिला त्याच्या संजीवन स्पर्शाची आशा असावी, जो संजीवन स्पर्श तिला जीवन जगण्यासाठी स्फूर्ती देईल, नवीन बळ देईल, नूतन जीवन देईल। परंतु वास्तव फार भीषण होतं, कठोर होतं। मी तुला माझ्यात कधीच गुरफटू दिलं नसतं। तुझं स्वतंत्र तर तेव्हाच दिलं असतं। माझी अशी अवस्था झाल्यावर मी स्वतःहून तुझ्या आयुष्यातून खूप दूर निघून गेली असती। तुझ्या आयुष्यात कसलीच लुडबुड केली नसती, पण तू किमान एकदा तरी माझ्याशी बोलायचं असतं। एक शब्दही न बोलता एवढा लांब निघून गेलास तू। असो, तुला माझं मन कधीच कळणार नाही, माझं प्रेमही तुला कळणार नाही, ती स्वतःशीच म्हणाली। स्क्रीनमध्ये खालीवर दिसणारी तिची हार्ट रेषा सरळ झाली होती। या जगाचा निरोप घेऊन हा निष्प्राण देह तिने मागे सोडला होता। 5 स्टार हॉटेलमध्ये त्याच्या समोर रोस्टेड फ्राईड चिकन आणि बियरचा ग्लास ठेवून होता। एका हाताने तो बियरचा घोट घेत होता, तर दुसऱ्या हाताने चिकन खात होता। पुढ्यात असलेल्या टीव्हीवरून प्रसिद्ध अभिनेत्रीचा काही तासापूर्वीच मृत्यू झालाय अशी बातमी त्याच्या कानावर पडत होती। तरीही त्याचा त्याला काहीही फरक पडत नव्हता। तिच्या मृत्यूने त्याच्या काळजावर साधा ओरखडाही उमटला नव्हता।